नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत TET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षाबद्दल आलेली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट आली आहे दिव्य सिटी 21/3/2026 रोजी। अपडेट अशी आहे, शिक्षकांसाठी दुसरी पात्रता परीक्षा जून महिन्यात होणार। 1,70,000 शिक्षकांना उत्तीर्ण होणे आवश्यक। शिक्षक पात्रतेसाठी शिक्षकांना TET परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे। नोव्हेंबरमध्ये झालेली पहिली परीक्षा बंधनकारक केल्यावर घेण्यात आली, त्याचा निकालही जाहीर झाला। आता दुसरी TET जूनमध्ये घेण्यात येणार आहे। त्याची तयारी सुरू झाली असून 2027पर्यंत 1,70,000 राज्यातील शिक्षकांना ही पात्रता पूर्ण करावी लागणार आहे। यात छत्रपती संभाजीनगरच्या 6,500 शिक्षकांचा समावेश आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येते। सुरुवातीला शिक्षक म्हणून नोकरीसाठी ही पात्रता परीक्षा बंधनकारक करण्यात आली होती। आता कार्यरत असलेल्या परंतु TET पात्र नसलेल्या शिक्षकांना ही परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे। या निर्णयानंतर शिक्षक संघटनांनी विरोध केला होता, तर पदोन्नती वेतनवाढही नाही। शिक्षकांना TET पात्र झाल्याशिवाय नोकरीची संधी नाही। कार्यरत असलेल्या शिक्षकांना देखील पदोन्नतीसाठी परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे। त्याशिवाय पदोन्नतीबरोबरच वेतनवाढही दिली जाणार नाही। केंद्र प्रमुख परीक्षेत पात्र ठरलेल्या शिक्षकांना देखील TET उत्तीर्णतेची अट केल्याने केंद्र प्रमुख पदाचा लाभ घेता येणार नाही। तर ही होती शिक्षक परीक्षेबद्दल आलेली की नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ हाईप करून व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।